अजित पवारांच्या मृत्यूबद्दल कुटुंबाला संशय असल्यास चौकशी व्हावी, मनोज जरांगे पाटील यांची मागणी. दादा राजकारणात मोठी इनिंग खेळतील असं वाटत होतं, पण पहिल्यांदाच दादांनी टायमिंग चुकवलं. शोक प्रस्तावादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस भाऊक. अजितदादांमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता होती, फडणवीसांचे उद्गार. अजितदादांची आठवण आल्याशिवाय एकही दिवस जात नाही. प्रेम करणाऱ्यांना अजितदादांनी अनाथ केलं. शोक प्रस्ताव मांडताना एकनाथ शिंदे भाऊक. अजितदादांच्या आठवणींना शिंदेंकडून उजाळा. अजितदादांची बदनामी करणारेच आज हळहळ व्यक्त करतायत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात, तर आरोपांचं गाठोडं समुद्रात बुडवा. रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांना विनंती. अजित पवारांच्या विमानातील पायलट सुसाईड बॉम्बर म्हणून आला होता का? अमोल मिटकरींच्या आरोपांमुळे खळबळ, तर आरोपांच्या अँगलने चौकशी करण्याची संजय शिरसाटांची मागणी. किरीट सोमय्यांना पालिकेमध्ये घुसू देणार नाही. मालेगाव महापौरांचा किरीट सोमय्यांना इशारा. जन्म प्रमाणपत्राचा आरोप खोटा असल्याचाही दावा. झी 24 तासनं उघड केलेल्या मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात दिग्विजय पाटलांना अटक होण्याची शक्यता. कोर्टातून अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतल्यानं होणार अटक. मुंबई महापालिकेचं सभागृह नव्या जागेवर न्या. भाजपचे सभागृह नेते गणेश खणकर यांचं महापालिका आयुक्तांना पत्र. सभागृहाची क्षमता कमी पडत असल्यानं मागणी. आणि राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. बळीराजा पुन्हा एकदा संकटात. कोकणासह विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाची हजेरी.